हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी, कसे आहात? आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पाहणार आहोत बाळांनो. आपली सराव संच 1.5 पर्यंत सगळी कंप्लीट झालेली आहेत. शक्यतो काही आलेख काढायचे राहिले असतील तर ते आलेख काढा. संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये सगळे एकदम घेतले जातील. चला तर मग 1 मार्कासाठी विचारले जाणारे प्रश्न काय आहे ते अचूक पर्याय दिलेला आहे फळ्यावरती बाळांनो. 2 चलातील रेषीय समीकरणे खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय शोधायचा असतो. आणि विशेष म्हणजे मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्रायबर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी फार प्रोत्साहन देत असते बाळांनो, कधीही विसरू नका. चला तर मग संकीर्ण प्रश्नसंग्रह मधील 1 मार्काचे आपण गणित पाहूया. अभ्यास दररोज करा. चला तर मग पहिला प्रश्न आहे 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 तर y ची किंमत किती म्हणून विचारले. तर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते मी बाळांनो. तर y बरोबर किती हे शोधायचं आहे आपल्याला. अगदी 2 मिनिटात पण याचं उत्तर काढता येईल. बघा कसं आहे सोपं. इथं किती भरायचे? x बरोबर 1, 4x अधिक 5y बरोबर 19. तिथे x 1 भरायचंय. 4 गुणिले 1 अधिक 5y बरोबर 19. 4 एके 4 अधिक 5y बरोबर 19 म्हणून 5y बरोबर 19. बघा 4 म्हणून 5y बरोबर 15 म्हणून y बरोबर 15 भागिले 5, 5 त्रिक 15. y बरोबर किती? 3 येईल. हे एवढं सगळं गणित ज्याला गरज आहे ते सोडवा, ज्यांना गरज नाही पटकन येतं त्यांनी बघा काय करायचं. डायरेक्ट मनातल्या मनात इथे किती होणार? 4. इथे 4 होणार ना. 1 न गुणल्यानंतर लगेच 19. इथं 5y असेच ठेवायचे. 19 मधून 4 वजा करायचे. 5y बरोबर 15, 5 त्रिक 15. y बरोबर किती आले? 3. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. जसं तुम्हाला समजेल त्या पद्धतीनं 1 मार्काचं गणित आहे बाळांनो. चला पुढचं गणित काय विचारलंय. x व y ही चले असलेल्या एक सामायिक. दुसरं x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर किंमत दिलेली आहे कशाची? dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती असं विचारलेलं आहे त्यांनी. बघा तिथे 49 आहे. dy ची दिलेली किंमत इथे गरजेची आहे का बाळांनो? तुम्हालाच माहिती आहे dy ची दिलेली किंमत इथं अजिबात गरजेची नाही. तर आपल्याला x काढताना काय करतो आपण? क्रेमर्स रूल मध्ये dx/d. चला तर मग उत्तर कसं सोडणार? x बरोबर dx/d. 49/7, 7 49. x बरोबर किती आले आपले? 7. 1 मार्क्स मिळून गेले ना. इतकं सोपं आहे हे बाळांनो. चला पुढचा प्रश्न आहे निषेकाची किंमत काढा. 5 वजा 7, 3 वजा 4. या निषेकाची किंमत काढा. निषेक म्हणजे कशाची किंमत काढतो आपण? डी. तुम्हाला दिलेत ना जोड. ए बी कडे जातो, सी पण बी कडे येतो आणि एन सी मिळून जातो. मग डी निषेकाची किंमत काढायची. -7 आहे बाळांनो. -7. डी बरोबर डी ची किंमत येते. लक्षात ठेवा निषेकाची किंमत काय करायचं? 5 गुणिले -4
-3 गुणिले -7, 5 चौक 20 -20 -7 त्रिक 21 -21 -20 अधिक 21, 21 मधून 20 गेले 1. डी ची किंमत किती आली? 1. आहे ना सोपं का अवघड आहे? अगदी 1 मार्क आपल्याला सहज भेटून गेला. चला तर मग पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी बघा. एक्स चौथा आकडा आहे हा. एक्स अधिक वाय बरोबर 3. 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी डी ची किंमत किती? कशाची किंमत विचारली आपल्याला? डी ची किंमत विचारलेली आहे. मग डी ची किंमत काढताना एका खाली एक समीकरण तयार की ax अधिक by बरोबर c. हे आधी तयार करून घेतलं पाहिजे कारण 1 मार्कासाठी इतका वेळ नाही आपल्याकडं. x अधिक y बरोबर 3. उत्तराला सुरुवात. 3x वजा 2y बरोबर 4. डी ची किंमत काय लिहितो? ए आणि बी च्या. डी बरोबर 1 3 1 वजा 2. तिरकस गुणाकार करायचा. 1 गुणिले वजा 2 वजा 1 गुणिले 3. 2 एके 2 वजा 2 वजा 3 किती येणार? वजा 5. ही कशाची व्हॅल्यू आली आपली? डी ची. डी ची किंमत काढायला सांगितलेली आहे ना आपल्याला. डी ची किंमत काढा. अतिशय सोपा आहे. अवघड आहे का? अजिबात नाही. 1 मार्क अगदी डोळे झाकून मिळून जाते बाळांनो. आणि व्हिडिओ पाहताय ना? व्हिडिओ पाहताय ना? एक टार्गेट ठेवा आउट ऑफ मार्क्स हवे. चला मग पुढचा प्रश्न. ax अधिक, हा थोडा तुम्हाला वेगळा वाटणारा प्रश्न आहे परंतु याच्या पूर्वी हे विधान तुम्हाला नववीत गेलेली आहे. ax अधिक by बरोबर c व mx अधिक ny बरोबर 0 या एक सामायिक समीकरणामध्ये जर an is not equal to bm तर दिलेल्या समीकरणाच्या उकली हे मी शिकवताना तुम्हाला पुढे येणारच आहे, व्यवस्थित समजावून सांगेन. पण तात्पुरतं लक्षात द्या. जेव्हा आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहे a1x प्लस b1y बरोबर c1, a2x प्लस b2y बरोबर c2. काय आहे याच्यामध्ये बघा. हे a1 a2 इज इक्वल टू b1 b2 असं जर असेल तर काय दिलेलं आहे? हे असं असेल तर समीकरणाला एक उकल असते असं आहे. समीकरणाला एक उकल असते. मग हे सोडवायचं झालं तर असंच आहे सेम. an बरोबर bm घेतलं म्हणून a अपॉन b इज नॉट इक्वल टू m अपॉन n येते.
म्हणजे त्या समीकरणाला किती उकल आहे? एक आणि एकच उकल आहे बाळांनो. चला पुढचं दिलेलं आहे 6वं गणित. काय दिलेलं आहे बघा. 6वं गणित दिलेलं आहे की आपल्याला हे तयार करायचं आहे. काय? आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करायची आहे. 6वं 2x - 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी काय करायला सांगितले? सारणी पूर्ण करा. सारणी पूर्ण करा म्हणून सांगितले. त्यांनी सारणी दिलेली आहे x आणि y. इथं -5 आहे. इथं किंमत आपल्याला शोधून काढायची आहे. इथं 0 दिलेली आहे. ही किंमत शोधून काढायची आहे. या दोन किमती अशा आहेत. बघा कशा काढणार आता. x बरोबर किती भरायचे आहेत? पहिल्यांदा -5. चला तर मग शोधून काढू आपण. हे 2 मार्कासाठी तुम्हाला गणित विचारलं जाईल बाळांनो. 2x - 6y बरोबर 3. x बरोबर -5 भरले. -6y बरोबर 3. 5 दुनी 10 -10 -6y बरोबर 3. इकडंच घेऊया. हे -6y इथंच ठेवूया. हे 3. हे -10 इकडे गेल्यानंतर +10 होणार. -6y बरोबर 13 येणार. म्हणून y बरोबर 13/6 येणार. म्हणून y बरोबर किती आले? 13 - 13/6. y ची तर किंमत किती आली? y ची किंमत आली -13/6. मग इथे x y ची किंमत येईल 5 आणि -13/6. असा हा काय तयार होईल? बॉक्स. आता पुन्हा काय सांगितले त्यांनी? y ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 0. ते समीकरण मांडून घेऊ. कोणतं दिलेलं समीकरण? 2x - 6y बरोबर 3. 2x - 6y बरोबर 3 हे समीकरण लिहून घ्यायचंय. y बरोबर 0 लिहायचा. इथं 2x 6 गुणिले 0 बरोबर 3. इथं किंमत 2x बरोबर किती राहिली? 3. म्हणून x बरोबर हे 3 छेद काय येणार आहे? 2. म्हणून इथं किंमत किती आली? 3/2. इथं काय येणार? 3/2 आणि 0. या पद्धतीनं 2 मार्क्स आपल्याला भेटलेले आहेत. मी शिकवलेलं आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू बाळांनो.